पंतप्रधानपदी विराजमान होताच नरेंद्र मोदी यांनी सर्वात पहिल्यांदा भारतीयांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वतः झाडू हातात घेतला। पण 2 वर्ष उलटली तरी हा संदेश प्रशासनात रुळलेला नाही। याचा प्रत्यय गुरुवारी पणजीकरांनी घेतला। आजूबाजूला कचरा असेल तर काम करण्यास उत्साह राहत नाही, रोगराई पसरते आणि कार्यक्षमतेवरही परिणाम होतो। म्हणून जिथं काम करतो तो परिसर अथवा कार्यालय स्वच्छ ठेवल्यानं काम करताना उत्साह तर वाढतोच, शिवाय कार्यक्षमताही वाढते। पण घाणीतच काम करण्याची सवय लागलेल्या प्रशासनात कसलीच सुधारणा झालेली नसल्याचं कामपाल पणजीतील परेड मैदानावरील प्रकारावरनं उघड होतंय। काय आहे हा प्रकार, पाहूया इन गोवाचा हा खास रिपोर्ट। कामपाल येथील परेड ग्राउंड म्हणजे राजधानीतील अतिशय संवेदनशील असं मैदान। लहान सहान शालेय क्रीडा स्पर्धांबरोबरच गोवा मुक्ती दिन, प्रजासत्ताक दिन यासारखे राष्ट्रीय सण साजरे करण्याचे ठिकाण म्हणजेच कामपालचं परेड मैदान। राजधानीत एखादा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करायचा म्हटलं तर डोळ्यासमोर उभं राहतं ते हेच मैदान। त्यामुळं अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील असलेल्या या सरकारी मालमत्तेकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय। या मैदानाची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी तशी महापालिकेची, पण स्मार्ट सिटीच्या मनोराज्यात रमलेल्या महापालिका मंडळाला आपल्या मालमत्तांचं जतन तर सोडाच, पण तिची स्वच्छताही करता येत नसल्याचं उघड झालंय। हा प्रकार इन गोवाच्या करड्या नजरेच्या कॅमेऱ्यातनं गुरुवारी सकाळीच कैद झालाय। गोवा मुक्ती दिनाला अवघे 2 दिवस बाकी आहेत। 19 डिसेंबरला या कामपाल मैदानावर राज्यस्तरीय मुक्तीदिन सोहळा होणार आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री तिरंगा फडकावून पोलिसांची मानवंदना स्वीकारतील आणि जनतेला उद्देशून भाषण करतील। यावेळी अन्य मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असतील। शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही इथं पार पडेल। याची पूर्वतयारी सध्या कामपालच्या या परेड मैदानावर चालू आहे। पोलीस कर्मचारी इथं संचलनाची तयारी करतायत। मात्र ही तयारी करण्यापूर्वी मैदानाची किमान स्वच्छता तरी करावी इतकंही भान या प्रशासकीय अधिकाऱ्यांना उरलेलं नसल्याचं स्पष्ट झालंय। कचऱ्यातच पोलीस कर्मचारी सराव करतायत। स्क्रीनवर जे दृश्य तुम्ही पाहत आहात ते पोलीस अधिकाऱ्यांचं आहे। हे अधिकारी जिथं उभे आहेत त्यांच्याच मागे पहा, कचऱ्याच्या राशी कशा रचून ठेवल्यात। मैदानावर विष्ठाही पडलेली आहे। यातच आमचे जवान आणि शालेय विद्यार्थी ऐटीत संचलनाचा सराव करतायत। अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा भरलेल्या पिशव्या आजूबाजूला पडलेल्या आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या महत्त्वपूर्ण मैदानावर विष्ठा कशी काय आली? राजधानीत उघड्यावर प्रातर्विधी केला जातो का? मग तो रोखण्यासाठी महापालिका काहीच करत नाही का? याची पोलखोलही आम्ही आता करणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहत आहोत कामपाल परेड मैदानाची दुरवस्था। अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मैदानाकडे महापालिकेनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं इन गोवाच्या करड्या कॅमेऱ्यात कैद झालंय। राष्ट्रीय सण साजरे केल्या जाणाऱ्या या मैदानावर उघड्यावर प्रातविधी केला जातो। ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही पाहिलं होतं स्मार्ट सिटीचे डोहाळे लागलेल्या राजधानीतील या मैदानावर कोण बरं करत असेल हा प्रकार। हे आहे गोव्यात येणारे देशी पर्यटक। पणजी शहर पर्यटनाच्या दृष्टीने देशातील सर्वात महागडं शहर म्हणून गणलं जातं।
या ठिकाणी राहण्या खाण्याचा खर्च तसा सामान्यांच्या आवाक्याबाहेरचाच। त्यामुळं खासगी गाड्या करून येणारे देशी पर्यटक एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याऐवजी परेड मैदानावर डेरा घालतात। हे पर्यटक भल्या सकाळी मैदानावरच प्रातर्विधी उरकून घेतात। या मैदानाला प्रवेशद्वार असलं तरी ते बंद करण्यासाठी कुणीच जबाबदार व्यक्ती नाहीये। इथं सुरक्षा रक्षकही नाहीये। त्यामुळं आओ जाओ घर तुम्हारा अशी या मैदानाची स्थिती बनली आहे। आता हा प्रकार बंद करण्यासाठी महापालिका काय पावलं उचलतीये हे पाहावं लागेल। या मैदानावर राष्ट्रीय सणानिमित्त अतिमहनीय व्यक्तींची एजा चालू असते। 4 दिवसांपूर्वीच या मैदानावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा षष्ठाब्दीपूर्ती सोहळा झाला होता। या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। शिवाय 50,000हून अधिक नागरिक या ठिकाणी जमले होते। त्यामुळं या मैदानावर खरं म्हणजे 24 तास जागता पहारा असायला हवा। मात्र परिस्थिती नेमकी या उलट आहे। मैदानाच्या आजूबाजूला झाडं झुडपं वाढली आहेत। ती काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना वेळच मिळत नाहीये। मैदानावर अपघातग्रस्त झालेली बेवारस वाहनं गंजत पडली आहेत। ही एक गाडी पहा, अनेक वर्षांपासनं ही गाडी इथंच आहे। आता याला वाली कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। याशिवाय इथं एक बिघडलेला एक जनरेटरही गंजत पडलाय। अशा गाड्या अथवा यंत्रांमध्ये दहशतवाद्यांनी विस्फोटकं ठेवली तर याचा विचार महापालिकाही करत नाही आणि पोलीस अधिकारीही। केवळ कार्यक्रमा अगोदर बॉम्ब शोधक पथक घेऊन व्यासपीठ आणि संचलन स्थळाची पाहणी करून जातं। इतर परिसराची जबाबदारी कुणाची? त्यामुळं अशा प्रकारची यंत्र मोठा अनर्थ घडवू शकतात। त्यांना त्वरित हटवणं ही काळाची गरज बनली आहे। या ठिकाणी 30 ऑगस्ट 2015 रोजी मुंबईच्या शामराव भुवन चव्हाण याला 50,000 रुपयांच्या चरस आणि गांजासह पोलिसांनी अटक केली होती। त्यामुळं या मैदानावरून अंमली पदार्थांचा व्यवसायही चालत असल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळं राजधानीतील या मैदानाकडे किती गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे हे अधोरेखित होतंय। किमान आता तरी महापालिका मैदानाची स्वच्छता आणि सुरक्षेवर भर देईल का याकडे पणजीकरांच्या नजरा लागून आहेत।